नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या मी ठाण्यातील प्रसिद्ध असलेल्या मासुंदा तलावाजवळ आहे आणि आपण पाहिलं तर हा संपूर्ण मासुंदा तलाव जो आहे तो आता ओव्हरफ्लो झालेला आहे। ठाण्यामध्ये संततधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी चालू आहे। त्यानंतर आपण पाहिलं तर ठाण्यातील सुप्रसिद्ध असलेला हा मासुंदा तलाव जो आहे तो आता ओव्हरफ्लो झालेला आहे। संपूर्ण ठाणेकर नागरिकांची या ठिकाणी या संपूर्ण मासुंदा तलावाजवळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। कुठेतरी आपण पाहिलं तर वर्षभरात मुंबई असेल, ठाणे असेल किंवा आजूबाजूच्या लगतचे संपूर्ण शहर असतील जे आहे ते याच ठाण्यातील मासुंदा तलावाजवळ येत असतात। अनेक नागरिक जे आहेत या मासुंदा तलावाजवळ कुठेतरी पर्यटक म्हणून या ठाण्यामध्ये येत असतात आणि या ठाणे शहराची ओळख जी आहे ती ही तलावपाळी आणि हाच मासुंदा तलाव जो आहे तो आता ओव्हरफ्लो झालेला आहे। आपण पाहिलं तर गेले 2 ते 3 दिवसांपासून संपूर्ण ठाण्यामध्ये जे आहे ते संततधार पाऊस जो आहे तो चालू होता। त्यानंतर आपण पाहिलं तर हा मासुंदा तलाव जो आहे तो या ठिकाणी आपण पाहिलं तर ओव्हरफ्लो या ठिकाणी झालेला आहे। संपूर्ण वर्षभरात आपण पाहिलं तर अनेक पर्यटक जे आहेत ते या मासुंदा तलावाजवळ येत असतात आणि याच मासुंदा तलावाची मजा घेण्यासाठी आता आपण पाहिलं तर कुठेतरी पावसाचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण ठाणेकर जे आहेत ते या ठिकाणी आनंद झालेला आपल्याला पाहायला मिळतो। काका, कसं वाटतंय? ओव्हरफ्लो झालेला आहे संपूर्ण मासुंदा तलाव, कसं वाटतंय? आपले परिवारातील लोक पण आहेत, नक्कीच। ताई, काय सांगाल? मासुंदा तलाव पूर्ण भरलेला आहे, खूप छान वाटतंय। पावसाची मजा घ्यायला पाहिजे ना वर्षातून एकदा आपण। नक्कीच हे संपूर्ण ठाणेकर आहेत आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी ते या ठिकाणी तलावपाळी या मासुंदा तलावाजवळ या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। कुठेतरी वर्षभरात सर्व ठाणेकर जे आहेत ते या तलावपाळीमध्ये येत असतात। अनेक आठवणी ज्या आहेत ते ठाणेकरांच्या या तलावपाळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण पाहिलं तर हा संपूर्ण मासुंदा तलाव जो आहे तो संपूर्ण ओव्हरफ्लो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतं। कुठेतरी गाड्या देखील या पाण्यामधून वाट काढताना या ठिकाणी या तलावपाळी च्या रस्त्याने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण ठाण्यामध्ये 2 ते 3 दिवसांपासून आपण पाहिलं तर संततधार पाऊस जो आहे तो चालू आहे आणि याच पावसामध्ये अनेक आपत्तीजन्य परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। कुठे झाड कोसळत आहेत, कुठे आपण पाहिलं तर अनेक वाहनं जी आहेत ती या ठिकाणी बंद झालेली आपल्याला पाहायला मिळते। ठाणे महानगरपालिका असेल किंवा प्रशासन असेल ते जोमाने या ठिकाणी आपल्याला कामाला लागलेलं पाहायला मिळतं आणि कुठेतरी आनंद जो येतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। दादा, ठाणेकर आहेस आणि तलावपाळी आता ओव्हरफ्लो झालेला आहे, कसं वाटतंय? खूप आनंद वाटतोय इथं येऊन। आता पूर्ण समर वेकेशन हॉट गेलं, आता थंडगार झालंय। कसं वाटतं ओव्हरफ्लो बघताय मासुंदा तलाव? वर्षातून आपण या तलावपाळीमध्ये येत असतो, ओव्हरफ्लो आता कसं वाटतंय? म्हणजे पूर्ण पाणी जे इथं भरलेलं आहे, एन्जॉय करतो आता। कसं वाटतं? कसं वाटतंय? लोणावळा बुसी डॅम सारखा क्लायमेट झालेला आहे एकदम। आणि जे माणसं लोणावळापर्यंत फिरायला जातात तर इकडे त्यांना हे एन्जॉय करायला भेटतं। नक्कीच ठाणे जे आहे ते आता एक पर्यटन नगरी देखील झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। क्या बताएंगे, कैसा लग रहा है? अभी मासुंदा तालाब पूरा भर चुका है, कैसा लग? अच्छा लग रहा है, लोग एंजॉय कर रहे हैं यहाँ पे जो है। और ठीक है, रोड में भी पानी हो गया है तो थोड़ा सा लोगों को भी प्रॉब्लम क्रिएट हो रहा है आने जाने में जो है, तो यही सब इश्यूज है जो है। नक्कीच हे संपूर्ण या ठाण्यातील पर्यटक आहेत या मासुंदा तलावाजवळ ते आनंद व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी पावसाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। समोर आपण पाहिलं तर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या अत्यंत जवळ असलेलं हे ठाण्यातील मासुंदा तलावाच्या अत्यंत केंद्रस्थानी असलेलं हे मंदिर जे आहे ते हे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। सुंदर असं रूप या मंदिराचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। हे मंदिर देखील आपण पाहिलं तर संपूर्ण पाण्याखाली आपल्याला गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। समोर आपण पाहिलं तर ठाण्यातील प्रसिद्ध असलेलं राम गणेश गडकरी रंगायतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक आठवणी ज्या आहेत या ठाणे शहरातील आहे आणि याच ठाणे शहरामध्ये या तलावपाळी जो आहे तो केंद्रस्थानी नेहमी असतो आणि याच तलावपाळीला आपण पाहिलं तर अनेक पर्यटक जे आहेत ते आता आपण आनंद घेण्यासाठी, पावसाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण तलावपाळी जो आहे तो या ठिकाणी पर्यटकांनी भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। लहान मुलं देखील आपण पाहिलं तर या पावसाचा जो आहे तो आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण तलावपाळी जो आहे, मासुंदा तलाव जो आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे। गाड्या देखील आपण पाहिलं तर या पावसामधून वाट काढून कुठेतरी स्वतःचा प्रवास या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात।
संपूर्ण ही सध्याची परिस्थिती जी आहे ती ठाण्यातील मासुंद तलावाची आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह पाहताय. अनेक पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत. पावसाचा आनंद जो आहे तो घेताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक ठाणेकर आहेत. मावशी काय वाटतंय? मासुंद तलाव भरलेला आहे, आपण देखील आलेला आहात. कसं वाटतं? म्हणजे वर्षातून आपण मासुंद तलावपाळीला येत असतो, कमी असतो, कसं वाटतं मावशी? म्हणजे वातावरण कसं आहे सध्याचं? नक्कीच. कसं वाटतं मावशी? नक्कीच हे ठाणेकर आहेत आणि स्वतःचा आनंद या ठिकाणी व्यक्त करतायत. संपूर्ण आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये तलावपाळी जो आहे तो प्रत्येकाच्या आवडताचं ठिकाण जे आहे ते ठाण्यातील मानलं जातं आणि हाच तलावपाळीचा आपण आता पाहिला तर नेहमीप्रमाणेच ह्या पावसामध्ये देखील आपण पाहिलं तर पर्यटकांनी भरलेला आहे. अनेक या ठिकाणी आपण पाहिलं तर ठाणेकर आहेत. दादा कसं वाटतंय? तलावपाळी पूर्ण भरलेला आहे, कसं वाटतंय? सध्याचं वातावरण कसं? दरवर्षी नेहमी आपण तलावपाळीला येत असतो, या मासुंद तलावावर येतो, सध्या आपण ओव्हरफ्लो झालेला आहे, कसं वाटतंय एकंदरीत? नक्कीच संपूर्ण ठाणेकर आहेत, त्यांच्या या प्रतिक्रिया ज्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अनेक समोर पाहिलं तर तरुणी देखील आहेत या पावसाचा आनंद घेण्यासाठी या तलावपाळीमध्ये मासुंद तलावाजवळ आलेला आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी आनंद जो आहे तो प्रत्येक ठाणेकरांच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी आपण पाहिलं तर अनेक पर्यटक आहेत ते या मासुंद तलावाजवळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच संपूर्ण मासुंदा तलाव जो आहे तो या ठिकाणी आपण पाहिलं तर ओव्हरफ्लो या ठिकाणी झालेला आहे आणि याचाच आनंद घेण्यासाठी संपूर्ण ठाणेकर जे आहेत ते आता या तलावाजवळ जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. लहान मुलं आहेत, तरुणी आहेत जे आहेत या मासुंदा तलावाजवळ. सध्या आपण पाहिलं तर फोटो काढण्याचा देखील आनंद जो आहे तो या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी अनेक आठवणी ज्या आहेत त्या संपूर्ण ठाणे शहरामधील ठाणेकर नागरिकांच्या या मासुंदा तलावाशी नेहमीच निगडीत असतात आणि केंद्रस्थानी असलेला हा मासुंदा तलाव जो आहे तो सध्या आकर्षणाचा भाग जो आहे तो संपूर्ण ठाणेकरांच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते ठाणेकर आहेत या ठिकाणी या तलावपाळीमध्ये सध्या पर्यटक म्हणून या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतं. कुठेतरी पावसाचा आनंद जो आहे तो संपूर्ण ठाणेकरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपण देखील या पावसाळ्यामध्ये या संपूर्ण मासुंदा तलावाजवळ ओव्हरफ्लो झाल्यानंतर आपण आलेलो आहात का नाही हे आम्हाला ठाणे लाईव्हच्या माध्यमातून नक्की कळवा आणि ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.